नमस्कार मंडळी, नमस्कार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आता रात्रीचे वाजलेत 12 आणि इथे दक्ष आणि मी आहे. का रात्रीचे 12 वाजता ब्लॉगला सुरुवात करतेस? तर मंडळी, कारणही तसंच आहे. दक्षची आजच परीक्षा संपली आहे, पहिली चाचणी परीक्षा. आणि म्हणलं उद्या शनिवार त्यांना सुट्टी आहे शाळेला, रविवारी शाळेला सुट्टी आहे. तर म्हटलं चला गावी जाऊया. अचानक भयानक प्लॅन. गावी जाऊया, जरा लक्ष टाकून येऊया. आपल्या पाऊस जरा जास्त झाला होता, बघूया काय आहे कसं काय. पण आता काही काम नाही करायचं आपल्याला, आणि ते पण आपण लगेच निघणार आहे रविवारी. तर बोलू जाऊन नजर टाकून येऊया ना. तर चाललो आहे आता. समीक्षा गेली पुढे रिक्षा काढायला, आणि मी अंदर चाललो आहे आता. चला मंडळी, आता प्रवासात भेटू डायरेक्ट. हां, चला. आपला प्रवास रात्रीचा होणार आहे, बघू. जेवून वगैरे निघालो आहे, वाटेत बनवून पण घेतलं आहे, म्हणजे भूक लागली तर चला. आणि काय सामान विमान आहे ना आपल्याकडे जास्त, पण लगेच यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे चला आता आपण निघूया पटापट. चला मंडळी, आता रात्रीचे 2:32 झाली आहेत, आणि आता मग पळसपे फाट्याला आहे. म्हणजे मुंबईतनं निघाल्यापासून पळसपे फाट्यापर्यंत आपल्याला अजिबात काही ट्रॅफिक भेटली नाही. आपण फक्त एक ठिकाणी आता CNG भरायला थांबलो होतो, आणि इथे पळसपे फाट्याला दक्षला भूक लागली होती, म्हणून घरातनं जेवण आणलं होतं, ते थोडंसं खाल्लं त्याने. आणि आता आपण निघालो आहे पळसपे फाट्यावरनं. पाऊस तर आता एक सर आली होती फक्त 1-2 मिनिटाची, पण ती गेली. म्हणजे सकाळचे बघा 5:30 झालेत, आणि आता आम्ही आहोत माणगावला. म्हणजे ट्रॅफिक तर अजिबात नाही लागली, गाड्या पण नाही जास्त. आले एकदम हळूहळू, पण आज नॉनस्टॉप आलो आहे, जास्त कुठे थांबलोच नाही. पळसपे फाट्याला जर थांबलो होतो तेवढंच, आणि इथं मागे इंदापूरच्या आधी थोडंसं थांबलो होतो तिथेच चहा प्यायला. चला आता माणगाव आले. गांधारपाली लेणी. आपली सावित्री नदी. चला मंडळी, सकाळचे 7:12 झालेले आहेत, आणि आता आपण आलोय पोलादपूरला. यावेळेला आपण भजी खायला वरती गेलो नाही, खालतूनच आलो बायपासमधनं. ते गाव पण कसं दिसतं दक्षिण डोंगरावर ते गाव. हां, नाही, भोगाव आहे, भोगाव. बस
हिरवळ आहे बघा एकदम. हा बघा कशेडी बोगदा. कधीपासून ही बस आहे. हा धबधबा धबधबा. मंडळी मागच्या वेळेला बघा हे वस्त्र गेलं होतं पूर्ण पूर्ण खचला होता. एवढं वस्त्र गेलं होतं पूर्ण मुंबई को हायवे जाम होता. अरे गाडी थांब ना हळू चाल. बघा म्हणजे खेड मध्ये शिरलो आणि पाऊस बघा. मंडळी आपण खेड तालुक्यात पोहोचलेलो आहे अशा प्रकारे भरण्याला आणि आपण राष्ट्रीय महामार्गात सोडलेला आहे आणि सर्व्हिस रोडने चाललो. आता आपण मुरड्याच्या दिशेने कूच करू. खेड नगरीत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शुभ संध्याकाळ मंडळी. तर मंडळी काल बघितलं आपण प्रवास चालू केला होता आपण खेडला येण्याचा. रात्री 1 वाजता आपण निघालो होतो आणि सकाळी 8 साडेआठला पोचलो इथे आपण पोचलो. आणि आता तुम्ही बघताय घर हे असं होता दरवाजा पण असा नव्हता. खूप प्रचंड आतमध्ये वाळवी वगैरे होती आणि दरवाजा पण सगळं पाणी पडून सगळं हे घाण झाली होती इथे. आणि मग ती समीक्षाने साफ करस्तोवर आणि ती अक्षरशः समीक्षा काल सकाळी उठली होती. ती आज तिने म्हणजे दिवसभर काल गाडी चालवली रात्रभर गाडी चालवली आणि मग ती पण कंटाळली होती. पण कंटाळली असतानासुद्धा घरातली ती म्हणजे घाण पसारा बघून वैतागली. तिने पण ती स्वच्छता केली. थोडंसं मला वाटतं ती अर्धा तास झोपली असेल आणि आता पुन्हा बघा तिकडे गवत काढायला. पण तुम्ही इकडे वातावरण बघितलं काय थांबा कसा पसारा आहे बघा. हे बघा म्हणजे आतमध्ये एंट्री यायला फक्त हे प्लास्टिक टाकलं म्हणून मोकळं आहे. गवत बघा असं वाटतंय का बाग आहे. काय बघा कसा पसार आहे. खतरनाक ना. आता काय आपल्याला एवढं शक्य नाही होणार आहे कारण आता आलो पण 1 दिवसासाठीच. पुढे गणपती वगैरे आलो तर काढू. हे बघा आत्ता हे समीक्षाने इकडे जरा क्लिनिंग केलं आहे. नाही तर बापरे बाप भयानक गवत आहे. 1 महिनाच झाला आहे म्हणलं. 1 महिनाच मुंबईला जाऊन. वांगी पण दिसत नाही आपली. अयो रक्त कसं काय हो. आलं सागाच्या पानाचं कसं काय लाल हो. आई शपथ. साईचं पान असतं ना ते पान दाखवतं ना. मेहंदी काढताय की काय. आई शपथ आहे ना लाल लाल. पण लाल लाल कसं काय पाणी. नैसर्गिक कलर आहे नैसर्गिक. हा तेच ना बघा ना कसं लाल लाल आहे. मंडळी आता एवढं रिकामं केलं बघा. हे बघा मंडळी एवढा कोयता मी रिकामी केला. चला आता चला कोयता गँग मधले आले तर चला हो. बघा हे गवत काढलं आणि इथंच टाकलं मंडळी. आता कोणी टाकणार ना. आता इथेच टाकलं या गवतावरच टाकलं परत. हां आता नाही सगळं गवत नाही काढणार आहे आपण.
फक्त हे झाडं जरा मोकळी करणार हे बघा. आता जरा श्वास घेतला या 2 नारळांनी. समीक्षा पाईप ओढून घेते तिकडे. तिकडचं गवत काढाय तिने घर तो पॅच तिथे जी चालते ते पॅच केला आहे तिने. हे आता नाही एवढं कारण ह्याला लय वेळ लागेल. आता हे जरा मुळं बिळं सगळं निकामी करतो. मंडळी आता संध्याकाळचं जेवायला समीक्षाने ते खिचडी बनवली छान. खिचडी भात, बटाट्याची भजी. तर या मंडळी आता बाहेर पाऊस पडतोय थोडासा जास्त नाही. तर या तुर्तास तरी जेवूया.